खरं तर जुन्नर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 10 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत ह्या सगळ्या जे कोणी इच्छुक असतील उमेदवार त्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठीची तारीख दिलेली आहे 10 ते 17. खरं तर आज 11 तारीख आहे. अजूनही अनेक उमेदवारांना फॉर्म कसे भरायचे किंवा त्यामध्ये नेमकी कोणती माहिती भरायची, कोणत्या डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते याबाबत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. हा सगळा संभ्रम दूर करण्यासाठी आज खरं तर आपण जीके सॉफ्ट स्किलचे जे ओनर आहेत, संचालक आहेत, हर्षवर्धनजी कुरे सर, त्यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी जे फॉर्म भरलेत त्या फॉर्मपैकी एकही फॉर्म बाद झालेला नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते सर. खरं तर कालपासून ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर असं असलं तरी अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे, नेमकी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात आणि अचूक माहिती कशी भरायची. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आता जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये आपणास पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म देणं गरजेचं आहे. मग ऑनलाईन फॉर्म भरत असताना जी काही माहिती आहे त्याची एक वेगळी लिस्ट आहे. कारण की संभ्रम हाच आहे की ऑनलाईन भरताना काय आणि ऑफलाईन तिथे जमा करताना काय करायचं. तर जमा करताना लागणारे जी कागदपत्र आहेत त्याची एक वेगळी लिस्ट आहे. ऑनलाईन भरत असताना, ऑनलाईन काम करत असताना त्यात लागणारी माहिती वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिस हे 24 तास सगळ्या या नगरसेवकांसाठी, जे भावी नगरसेवक आहेत, जे जनतेच्या सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत की आम्ही इथे बसलेलो आहोत 24 तास. तुम्ही कधीही फोन केला आम्हाला, आम्ही इथे तुम्हाला सर्व्हिस द्यायला. आता सर ही जी 10 ते 17 तारीख आहे याच्यामध्ये 24 आवर्स ऑनलाईन फॉर्म भरता येतो. ठीक आहे. तर आपण ही माहिती जाणून घेऊयात की ऑनलाईन फॉर्म भरताना नेमकी उमेदवारांनी कोणती डॉक्युमेंट या ठिकाणी आणावीत. ऑनलाईन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो तो मतदाराचा मतदान अनुक्रमांक, तो कोणत्या वॉर्डात आहे त्याचं एक पान असणं त्याच्याकडे गरजेचं आहे की त्यांचं जिथे मतदान आहे ते पूर्ण पान. कारण की त्याचा यादी भाग क्रमांक किंवा अनुक्रमांक जरी चुकला तरी तो फॉर्म बाद होण्याची दाट शक्यता असते. म्हणजे मतदार यादी जी आता पब्लिश केलेली आहे ते पान, जिथं नाव आहे ते पान आणि त्याला हायलाईट करणं मतदाराने गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्या प्रभागातून उभं राहतोय तिथले आरक्षण अ आणि ब हे व्यवस्थित पाहणं. कारण प्रत्येक प्रभागात आता 2 जागा आहेत. 2 जागा आहेत. त्यामुळे अ आणि ब, जरी अ आणि ब मध्ये जर आपल्याकडून त्रुटी राहिली तर चुकून तो उमेदवार दुसऱ्या जागेवर उभा राहत असतो, याची काळजी घ्यावी. त्यानंतर जर महिला उमेदवार असेल तर तिने तिच्या नावात बदल असेल त्याचं प्रतिज्ञापत्र करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिच्या पतीच्या मालकीची जेवढीही प्रॉपर्टी आहे, त्यांचे बँक अकाउंट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ऑनलाईन फॉर्म भरत असताना द्यावी लागते. शासकीय देणी असतील, निमशासकीय असतील, कर्ज असतील, मालमत्ता असतील, हे पती पत्नी दोघांचंही देणं गरजेचं आहे. जर उभा राहणारा व्यक्ती हा विवाहित असेल तर. अविवाहित असेल, 18 वर्ष त्याला पूर्ण आहेत, तर त्याला त्याच्या नावावरची फक्त प्रॉपर्टी देणं गरजेचं आहे. आणि वारस हक्काने जर मिळाली असेल आणि नाव चढलं असेल तरच, अन्यथा देणं गरजेचं नाही. कारण की हाच सगळ्यात मोठा संभ्रम होतो की आम्ही नेमकी माहिती द्यायची, आमची द्यायची का. कारण उमेदवार हा एकट्याची माहिती घेऊन येतो, पण तिथे तसं नाहीये. पती पत्नी आणि तुम्ही जी माहिती सांगाल त्याच आधारे आम्ही फॉर्म भरत असतो. तुम्ही कोणतीही माहिती न लपवणे. थोडक्यात थांबवतो. उमेदवार जर विवाहित असेल तर दोघांची माहिती लागेल. त्याच्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टीचं विवरण लागेल. संपूर्ण प्रॉपर्टी. आता मग आपण जो मुद्दा काढला की उमेदवार अ म्हणजे प्रभागामधला अ आणि ब, तर याच्यामध्ये अनेक जणांना संभ्रम आहे. हा याची लिस्ट तुमच्याकडे आहे का या ठिकाणी? हो, आपल्याकडे त्याची सगळी कागदपत्र आहेत. तुमच्या ऑफलाईन फॉर्म बरोबर काय काय लागणार आहे त्याचीही कागदपत्र आहेत. आणि यात अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जीके हे काम गेले 12 ते 15 वर्ष रेग्युलर करते. म्हणजे विधानसभा झालं, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि जुन्नर तालुक्यातल्याच नाही तर नाशिक जिल्हा असेल, कराड असेल, सातारा असेल, सांगली असेल, इकडचे सुद्धा उमेदवारांची कामं आपण पाहत असतो. पण जुन्नरमध्ये खास एक सवलत जी ॲड ऑन झाली मागच्या 2 वर्षामध्ये की प्रतिज्ञापत्र असतील, बाकीच्या गोष्टी असतील, याच्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत होतं. पण आता जीकेचं स्वतःचं महाई सुविधा केंद्र सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे यावेळेस जीके की तुम्ही तुमचं जर प्रतिज्ञापत्र काही करायचं असेल ॲफिडेव्हिट तर ते देखील तुम्ही इथेच करून मिळेल.
ठीक आहे. आता यानंतर अजून कोणती डॉक्युमेंट त्यांना लागतात, म्हणजे शालेय संदर्भात असतील किंवा बँकेच्या संदर्भात असतील काही? बँकेचं नवीन खातं उघडणं गरजेचं आहे. आणि जर आपण म्हणत असाल जुनं खातं, तर जुन्या खात्यावर एकही ट्रान्झॅक्शन न होणे त्या काळामध्ये शेवटची प्रत ज्यावेळेस तुम्ही बँकेत शक्यतो निवडणूक अधिकाऱ्याला जमा कराल त्यावेळेस त्याच्यावर जी अमाऊंट असेल, जी काही रक्कम असेल, ती रक्कम स्थिर राहिली पाहिजे. कारण की तुम्ही म्हणाल उद्या की काही व्यापारी असतात, काही म्हणजे वेगवेगळे व्यवसाय करणारी लोक उभी राहतात आहे. तुम्ही जुनं अकाउंट दिलं, तुमचं एक जरी पेमेंट त्याच्यावर आलं तर तुमची मर्यादा 2.5 लाखाची. जर त्यात 2.5 लाख रुपये आले तर रोख आणि बँकिंगचे व्यवहार यामध्ये ताळमेळ बसवताना तुमची धांदळ होईल. म्हणजे थोडक्यात काय तर झिरो बॅलन्स अकाउंट, झिरो बॅलन्स असावं किंवा 500 रुपयाच्या अकाउंटने असावं, सेव्हिंग अकाउंट 500 रुपयाने. हा, कारण यापूर्वीचं अकाउंट असेल तर त्याच्यावर काहीतरी ते ट्रान्झॅक्शन झालेलं असतं. त्यामुळं माझी तर विनंती सगळ्यांना अशीच आहे की तुम्ही नवीनच अकाउंट काढा, एक तर झिरो बॅलन्स काढा किंवा मिनिमम 500 रुपये त्याच्यामध्ये असावे. बँक चालते, शेड्युल्ड बँक सुद्धा चालते. तर हे पण एक कन्फ्युजन आहे की राष्ट्रीयकृतच बँक पाहिजे. म्हणजे समजा आपण जर बरेच उमेदवार हे विचारतात की ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आहेत ती पण चालते का? जिल्हा शेड्युल्ड बँक जेवढ्या आहेत तेवढ्या चालतात. म्हणजे पतसंस्था वगळता पतसंस्था वगळता सगळे ज्यांना शेड्युल्ड बँकेचा दर्जा आहे त्या सगळ्या बँक्स याच्यामध्ये चालतात. आणि मुख्यतः चेकबुक घ्यावे. तुम्ही चेकबुक का घ्यायचा असतो? खर्च हा 30 दिवसानंतर करायचा आहे, पण चेकने जर तुम्ही रक्कम अदा करत असाल तर ते तुम्हाला बेनिफिट राहतं. खर्चाच्या हिशोबामध्ये गोंधळ राहत नाही. तुमचं पासबुक आणि तुमची वही याचा ताळमेळ बसवणं सोपं होतं. तुम्ही जर रोखमध्ये जास्त खर्च केला तर 10,000च्या वर किंवा 15,000च्या वर रोखने खर्च करता येत नाही. जर एखाद्या उमेदवाराच्या नावावर शेती वगैरे असेल तर त्याचा 7/12 पण अटॅच करावं लागेल? नाही, शेतीचा 7/12ची गरज नाही. फक्त काय गट नंबर वगैरे? मालमत्तेच्या बाबतीमध्ये तुमच्या वाणिज्यिक मालमत्ता असतील, म्हणजे कमर्शियल मालमत्ता, घर राहतं, तुमच्या पडीक जमिनी याचा फक्त सर्वे नंबर, आणि जर खरेदी केली असेल तर ती खरेदी केल्याचं वर्ष आणि त्यावेळेसची रक्कम, त्याचबरोबर आदमासे बाजारभाव म्हणजे आत्ताचा जो बाजारभाव असेल त्याची रक्कम सरकारी नियमानुसार हे तुम्हाला देणं बंधनकारक आहे. आणि जर वारस हक्काने आली असेल, वारस हक्काने पुढे तुमची नोंद असेल तर त्यातला हिस्सा पण गटवारी करून, सपोज 1000 स्क्वेअर फीटची आज माझी प्रॉपर्टी आहे पण माझे 2 भाऊ आहेत तर 500 स्क्वेअर फीट, तर माझा हिस्साला दाखवताना मी 500 स्क्वेअर फीट त्या तिथे दाखवली पाहिजे, त्याचं वर्गीकरण करून. आणि दुसरी गोष्ट आहे की समजा काही अनेक गुन्हे असतात जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर, समजा काही एखादं आंदोलन केलं असेल किंवा असे काही गुन्हे असतील तर त्या गुन्ह्यांसंदर्भातली काही माहिती किंवा पोलीस स्टेशनचं काही NOC लागतं का? नाही, पोलीस स्टेशनची NOC याला लागत नाही, कारण की तुमच्या शपथपत्रामध्ये तुम्ही लिहून दिलेलं असतं. आणि त्यातल्या त्यात गुन्हे डिक्लेअर करा. गुन्हे जर डिक्लेअर नाही केले तर तुम्हाला ती अडचण भविष्यात येऊ शकते. पण आपण जर एक गुन्हा त्यामध्ये डिक्लेअर केलेला असेल आणि नंतरून शपथपत्र देत असेल की वरील माहितीच्या व्यतिरिक्त माझ्यावर कोणताही गुन्हा नाही किंवा काही नाही, तर ते आहे. कारण की तुम्हाला जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की तुम्ही गुन्हेगार आहात, ती केस चालू असते, ती केस दाखवणं गरजेचं असतं. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण शैक्षणिककडे येऊयात. तर त्यामध्ये काय काय लागते नेमकी? शैक्षणिकमध्ये तुम्ही ज्या बेसवर तो फॉर्म भरताय, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट्स म्हणून फॉर्म भरत असाल, 12वी म्हणून भरत असाल, 10वी म्हणून, जे काही तुमचं शिक्षण असेल त्या शिक्षणाचं एक म्हणजे त्याचं एक प्रूफ तुम्हाला लागेल. आणि ते कुठे घेतलं, कोणत्या शाळेत घेतलं, कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाला आणि किती टक्केवारी होती याची एक माहिती आपल्याला लागते. आता आपण थोडंसं जाऊया की उमेदवार हा अनुसूचित जाती जमाती किंवा राखीव प्रवर्गातला आहे तर त्याला काय काय डॉक्युमेंट लागतील? राखीव प्रभागातल्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. जात पडताळणी कंपल्सरी नाहीये. जात पडताळणीची तुम्ही पावतीही देऊ शकता. कंपल्सरी नाही म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की जात पडताळणीचा कागदच तुमच्याकडे पाहिजे ना असं नाही, पण तुम्ही जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पावती आणि तो पावती नंबर इलेक्शन फॉर्म भरताना देऊ शकता. म्हणजे जर एखाद्याची असेल यापूर्वीच पडताळणी तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही ते प्रकरण सबमिट करू शकतो. पावती आपण इथं जोडू शकतो. ठीक आहे. आता आपण हे झालं सगळं ऑनलाईन फॉर्म भरताना सगळं डॉक्युमेंट. त्यानंतर ऑनलाईन भरल्यानंतर ऑफलाईन कसा भरावा आणि तिथे काय काय जोडावं? ऑफलाईन भरत असताना तुमचं शौचालयाचं घोषणापत्र असतं, त्यानंतर तुमचा चिन्हांचा क्रम, बाकीच्या सगळ्या गोष्टींची कागदपत्र जी आहेत ते आपण पाहत असाल इथे की अशा पद्धतीने आपल्याला सह्यांचे नमुने द्यावे लागतात, आपले उमेदवार प्रतिनिधी डिक्लेअर करावे लागतात. हे सगळे जवळजवळ 17 ते 18 प्रकार आहेत, ज्याच्यापैकी 10 फॉर्म जे आहेत ते तुम्हाला तुमचा अर्ज जमा करताना 9 ते 10 फॉर्म तुम्हाला त्याच्याबरोबर द्यायचे आहेत. त्याचबरोबर कोणतेही देय नाही, ही NOC नगर परिषदेकडून घ्यायची आहे. म्हणजे नगरपालिकेकडून आपल्याला काय काय घ्यावं लागतं उमेदवाराला? तुम्हाला नगर परिषदेकडून जर काही घ्यायचं असेल तर थकबाकीदार नसलेबाबतचा दाखला,
हा नगर परिषद देते. त्याच्यानंतर तुम्हाला नगर परिषदेमध्ये कंत्राटदार नसल्याबाबतचं प्रमाणपत्र नगर परिषद देते. बाकी जे हमीपत्र वगैरे आहे ते निवडणूक अधिकारी, त्याच्यानंतर नमुना तुमच्या याचं ते सगळं आमच्याकडे मिळेल. पण हमीपत्र खर्चाचं आणि खर्चाचे नमुने हे निवडणूक निर्णय अधिकारी देतात. त्यानंतर यामध्ये पाहायचं झालं तर तुमचं AB फॉर्म ज्याला म्हणतो तो तुमचा राजकीय पक्ष देतो. बाकी सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्या ऑफिसमध्ये रेडी होतात. यातले फक्त 6 ते 7 डॉक्युमेंट वगळता. म्हणजे अपक्ष जर असेल तर त्याला AB फॉर्मची गरज नाही. त्या अधिकृत एखाद्या पॅनलकडनं पक्षाकडनं असेल तर त्याला AB फॉर्मची गरज नाही. हा यामध्ये नवीन नियम आलेला आहे अजून एक, की जर पक्षाकडून उभा असेल तर 1 सूचकाची त्याला गरज आहे आणि जर अपक्ष उभे राहत असाल तर 5 सूचक. आणि सूचकांच्या बाबतीमध्ये सूचकाचा त्या मतदार यादीचं ते पान, त्याचं कुठे मतदान आहे ते, त्याचा अनुक्रमांक, त्याचं नाव, त्याचा यादी भाग क्रमांक, हे सगळं आपल्याला नमूद करावं लागणार आहे. आता हे जे 5 सूचक आहेत किंवा जो अधिकृत पक्षाकडनं असेल तर त्याला 1 लागतो. हे जे सूचक आहेत ते प्रभागातील हवेत की प्रभागाच्या बाहेर शहरातले कुठलेही चालतील? प्रभागातील. कारण की प्रभाग ज्यावेळेस नगराध्यक्षाला कुठलेही चालतील, पण प्रभाग ज्यावेळेस करतो त्यावेळेस प्रभागातील असं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडं किती वेळात म्हणजे साधारणतः कधी यावं उमेदवारांनी आणि इथे ऑनलाईन फॉर्म भरावा? मोरे साहेब, आत्ता आज तारीख आहे 11. माझी एक विनंती राहील सर्व भावी नगरसेवकांना त्यांची सेवा करण्याची संधी मला 100% द्यावी. पण ही संधी देत असताना आत्ता जी काही जुन्नरची राजकीय परिस्थिती सुरू आहे, म्हणजे मी राजकीय याच्यावर भाष्य करत नाही कधीच, पण राजकीय परिस्थिती जी सुरू आहे त्याच्यानुसार आपण जर गडबड गोंधळ केला ह्या गोष्टीसाठी तर साहजिकच आपल्याला वेळ पण वाया जाऊ शकतो आणि साईट्सचे परत प्रॉब्लेम येत राहतात, साईटवर ताण येत राहतो. एकदम थोडक्यात सरांना काय म्हणायचंय की पक्षाचे जे निर्णय होतील ते यथायोग्य वेळेस होतील, परंतु उमेदवारांनी फॉर्म भरून घ्यावेत. हे आमचं सगळ्यात पहिले आव्हान असेल. कारण की ऐन वेळेस पूर्ण पॅनल्स आपल्याकडे काम घेऊन येतात, त्यावेळेस ते काम करत असताना त्याचं प्रेशर वाढतं आणि माहिती ही अगोदर येऊन घेऊन जा. त्याची कागद काय लिहायचं काय नाही हे तुम्ही अगोदर येऊन एकदा भेटून जा. तशी आमची जी PDF आहे ती संपूर्ण जुन्नर शहराच्या ग्रुप्सवर आहे. त्यामध्ये एकूण एक गोष्ट आम्ही मेन्शन केलेली आहे की काय तुम्हाला लागणार आहे. तर त्यासाठी आपण स्वतःच जर तयारी करून आलात, म्हणजे मालमत्ता असतील तर उमेदवाराचं नाव, त्याच्यावर किती मालमत्ता आहे, त्याचे सर्वे क्रमांक काय आहेत, खरेदी आहे का वारस हक्कानी आहे, याचे कॉलम करून जर आपण लिहून आणलं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून, तो भरायला सोपा जाईल. तो फॉर्म आपण 15 ते 20 मिनिटात भरू शकतो. पण आतापर्यंतचा अनुभव हा आहे की कुठेतरी चुकून काहीतरी राहतं, मग तुम्ही एक फॉर्म 2 ते 2.5 तास चालतो आमचा. पण हे न होण्यासाठी, आपली सुविधा टाळण्यासाठी, कारण की आपलेही परत मुहूर्त आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्याच दिवशी भरायचा असतो. हे आत्तापर्यंत आलेल्या अनुभवावरून मी सांगतोय. तर आपण कधीही फोन करा, तुम्ही ऑफिसवर या, तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. फॉर्म भरण्याच्या बाबतीत तुम्ही रात्री 2ला फोन करा, मी तुमच्यासाठी असेल. फक्त आपण येताना आपण किती जण येणार आहात आणि कोणत्या वेळेत येणार आहात, आपली माहिती परिपूर्ण आहे की नाही हे चेक पहिलं केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला वेळ दिला जाईल. एकदा सर तुमचा नंबर सगळ्यांना सांगा, म्हणजे जेणेकरून ते फोन करून तुमच्याशी अपॉइंटमेंट घेतील. माझा मोबाईल नंबर आहे 73 87 71 71 71. ऑफिसचा नंबर आहे 73 85 577 155. हे माझे 2 मोबाईल नंबर्स आहेत. एक ऑफिसचा आहे, एक माझा स्वतःचा आहे. स्वतःचा फोन जर कधी मी काही कारणास्तव व्यस्त असेल तर आपण मेसेज टाकला मला की ही माहिती हवी आहे, तर आपल्याला ती मेसेजद्वारे किंवा रिटर्न कॉलबॅकद्वारे दिली जाईल. आता सर माझ्या हातात हे जे पान आहे याच्यामध्ये निवडणुकीच्या दिवशी जे काही निवडणूक प्रतिनिधी आपले ठेवावे लागतात त्याची माहिती देखील अगोदरच भरावी लागते? नाही, तुम्हाला 25 नंतर द्यायचं आहे. पण आम्ही एक प्रत्येक गोष्ट इथे परिपूर्ण का करून ठेवलेली आहे की ह्या शंका ज्या आहेत त्या शंकांचं निरसन. कारण काय होतं मोरे सरकार, उमेदवार प्रतिनिधी कधी द्यायचा, मग कसं करू आम्ही, काय करू, मग त्याचा कागद नंतरून शोधू का, त्यापेक्षा जे आपल्याला शेवटपर्यंत ओव्हरऑल सिस्टीम्स इथे ठेवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अगदी ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून तर निवडणुकीच्या दिवशी जे काही डॉक्युमेंट लागतील ती सगळी प्रक्रिया खरं तर सरांनी या ठिकाणी करून ठेवलेली आहे. अपडेटेड ही सगळी प्रक्रिया आहे. मला तर वाटतं आता सगळ्या नगरसेवकांचं जे काही भावी नगरसेवक आहेत त्यांचं समाधान बहुतांश झालं असेल या सगळ्या
प्रेसमधनं असं आपण यानंतर सगळ्या नगरसेवकांना किंवा जे भावी नगरसेवक आहेत या सगळ्यांना माझी विनंती आहे, ज्यावेळेस या ठिकाणी याल, कारण दिवस खूप कमी राहील, आज तारीख आहे 11 आणि त्यात 16ला रविवार आहे आणि सोमवार 17 तारीख ही शेवटची आहे. तर ही सगळी नंतरची परिस्थिती टाळण्यासाठी आपण अगोदरच आपले फॉर्म भरून ठेवा. यात मोरे सरकार एक छोटंसं ॲड करूशी वाटतंय मला, बरोबर, की आपण ऑनलाईन फॉर्मच नाही तर इतक्या वर्षांचा अनुभव असा सुद्धा आहे की ऐन वेळेस म्हणजे 16-17 15-16-17 या 3 दिवसांमध्ये ऑफलाईन फॉर्मची सुद्धा गरज पडते. शासन निर्णय बदलतं किंवा निवडणूक निर्णय आता 16ला तर रविवारच आहे, 16ला बहुतेक. तर त्यावेळेस काय होतं, तारंबळ उडते. त्यावेळेस आपले नगरसेवक किंवा उमेदवार जाऊन तिथे चर्चा करतात त्यांच्या संगे की ऑनलाईनची साईट चालत नाही, हे चालत नाही, आणि ऐन वेळेस निर्णय होतो की तुम्ही तो फॉर्म हाताने भरून आणा. आता हाताने भरताना विषय हा होतो की जिथे तुमच्या प्रॉपर्टीच्या डिटेल भरायच्या असतात तिथे जागा कमी आणि तुम्हाला टाकायला जागा भेटत नाही. त्यासाठी ऑफलाईन फॉर्म सुद्धा एडिटिंग करून ठेवलेले आहेत, तुम्हाला तेही परिपूर्ण आणि स्वच्छ भरून मिळतील. जर अशीही वेळ आली तरी त्याच्यासाठी आमचं ऑफिस सज्ज आहे. धन्यवाद.